दुष्काळामुळे यंदा बीड जिल्ह्यातली शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। अशा बिकट काळातही 18 एकर शेतीचे मालक असलेल्या लक्ष्मीकांत जोशींनी यंदा सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनाखाली झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे। पदार्पणातच त्यांच्या शेतीचा वार्षिक उत्पादन खर्च 50% वाचवण्यात त्यांना यश मिळाले, तर उत्पादनात कोणतीही घट त्यांना आढळली नाही। 5 एकर कापूस पिकापासून त्यांना 40 क्विंटल उत्पादन हाती आले। आज आपण त्यांच्या झिरो बजेट नैसर्गिक कापूस तसंच अन्य पिकांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। दुष्काळानं ग्रामीण महाराष्ट्र होरपळून निघालाय। मराठवाड्यातल्या गावागावातून शहराकडे विस्थापित होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। शेती सोडण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या आहे। अशा काळात बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या मोगरा गावच्या 52 वर्षीय लक्ष्मीकांत जोशींनी मात्र शेतीतच पाय घट्ट रोवण्याचा निर्धार केलाय। प्रवाहाविरुद्ध जाऊन शेती करण्याचं बळ त्यांना सुभाष पाळेकरांच्या मार्गदर्शनातून मिळालंय। गेली 3 दशकं शेतीत निरनिराळे प्रयोग आणि भरघोस उत्पादन घेण्याचा अनुभव पाठीशी असताना आता त्यांनी शेती कसण्याचा नवा मार्ग निवडलाय। शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचं तंत्रज्ञानच येत्या काळात निसर्गाच्या संकटापासून वाचू शकेल असा त्यांचा विश्वास आहे। त्यावेळेस रासायनिक खत आले आणि थोडे थोडे प्रमाणात वापरायचे होते आणि मग आता तेव्हापासून साधारणतः 90च्या दशकापासून 87, 88, 90 ते 2000 अलीकडे 12-13 पर्यंत रासायनिक शेती केली। अनेक प्रकारचं नत्र स्फुरद पलाश वापरले, त्याच्यानंतर ऊसाचं पीक घेतलं, केळीचं पीक घेतलं, परंतु दिवसेंदिवस काय व्हायलं की रासायनिक खताचा खर्च वाढत चालला, उत्पादन हळूहळू कमी होत चाललं। सुरुवातीला मला ऊसाचं ॲव्हरेज यायचं 60 टन 50 टन एकरी यायचं। आज ही परिस्थिती आली की हळूहळू ह्या 2008-09 नंतर उत्पादन हळूहळू घटत आलं आणि ते उत्पादन येऊन ठेपलं अगदी 20 टन 15 टनावर। आणि मग कुठंतरी विचार करायची वेळ आली की मला सुद्धा कधी कधी पश्चाताप वाटायचा की आपण चूक केली का काय शेती करून। जोशी यांच्याकडे जवळपास 15 एकर कोरडवाहू आणि निम बागायती शेती आहे, पण गेल्या सलग 4 वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळानं ते हैराण झाले होते। अशातच साम टीव्ही आणि परभणीच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या नोकरी करत असलेल्या बंधूंना झिरो बजेट शेती तंत्राची माहिती मिळाली। मग जोशींनी गेल्या वर्षी परभणी इथं झालेल्या शिबिरात सहभाग घेतला। जॉईन ZBNFSP असं जर केलं आणि 92-200 वर जर एक साधा SMS केला शेतकऱ्यांना, तर त्याचं जे सुभाष पाळेकरांची तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला माहिती होऊन मिळेल किंवा शिबिरं कुठे होतील। तर मी 1 वर्षापूर्वी साधारण तो SMS केला, माझा त्यांच्याकडे रजिस्टर्ड झाला आणि मग मला ते त्यांचे सरांचे मेसेज येत राहिले। तेवढं काही सिरियसली घेतलं नाही पहिल्यांदा, परंतु परभणीचं अगदी जवळचं शिबिर जेव्हा लागलं 21, 22 आणि 23 ऑगस्टला, त्या दिवशी पहिल्या दिवशी मी बसलो आणि अक्षरशः क्लीन बोल्ट झाल्यासारखं झालो। किंवा आपण ग्रॅज्युएट शेतकरी, आपण इतके वर्ष शेती केली, रासायनिक पद्धतीनं खत टाकला, भरपूर उत्पन्न भेटत नव्हतं, परंतु ह्यांनी सरांनी सांगितले कसल्याच प्रकारचं रासायनिक खताची गरज नाही आहे, कसल्याच प्रकारच्या कीटनाशकाची गरज नाही, कसल्याच प्रकारचं संकरित उत्पन्नाची गरज नाही। अशा पद्धतीची शेती आणि उत्पन्न देणारी, स्वादिष्ट, जमिनीला संतृप्त करणारी ही पीक पद्धती। आणि मग जमिनीमध्ये ह्युमस कसा तयार, केश आकर्षण शक्ती काय आहे, जीवामृत काय आहे, घनजीवामृत काय आहे, ह्या दिवसाच्या शिबिरामध्ये माहिती भेटली। लक्ष्मीकांत जोशींकडे यंदा 5 एकरात बीटीवाणाचं कापसाचं पीक आहे। कापसासाठी त्यांना एकरी 10,000 रुपयांचा खर्च आलाय। त्यानंतर कापसाला प्रत्येक महिन्यांनी एकरी 200 लिटर जीवामृताचे 3 डोस आणि 3 फवारे केले आणि निमास्त्राचा 1 फवारा घेतला होता। आज त्यांच्या शेतात प्रत्येक झाडाला सरासरी 100 बोंड लागली आहेत, तर एकरी 8 क्विंटल कापूस हाती आलाय। येत्या काही दिवसात कापसाचं एकरी आणखी 1 क्विंटल एवढं उत्पादन हाती येईल अशी त्यांना अपेक्षा आहे। 2 पाणी देऊन कापसाचं एकरी 9 क्विंटल उत्पादन हाती येणार आहे। असा चमत्कार झाला की ज्या सोयाबीनच्या पापड्या लगे फुगायला सुरुवात झाली, लगे काळे डोंब पडलं, त्याच्यावर केस आले त्या शेंगा आणि यावर्षी सोयाबीन सगळ्याची मोडावं लागली, परंतु मला 4 एकर 25 क्विंटल सोयाबीन झालं। उत्कृष्ट सोयाबीनची प्रत सुद्धा चांगली, म्हणलं हे तर चांगलं आहे की, पहिलाच अनुभव। आणि मग मी त्याचा पिच्छात धरला। माझ्याकडे गायींची संख्या भरपूर आहे, 20, 23, 24 जनावर आहेत। मग रोज धरायला सुरुवात केली, गोमूत्र धरायची की जीवामृत करायचे, जीवामृत केलं की पिकाला टाकायचे, फवारणी करायची आणि हे सत्र अहोरात्र सुरू केलं। आणि हे सत्र अहोरात्र सुरू तर मला दुसरा मेसेज आला की 23 डिसेंबरला पंढरपूरला महाशिबिर आहे राज्यस्तरीय पाळेकर सरांचं। मी म्हणलं ही तर सुवर्ण संधी भेटली, आपण करतो तर आहोत, मकाचं उत्पन्न घेतलंय आणि मग आता हा आपल्या मग मी ते पाळेकर सरांचं शिबिर केलं। कापसा व्यतिरिक्त जोशींकडे 7 एकरात ज्वारी, 1 एकरात बन्सी गहू, 1.25 एकरात मका, 2 एकर बाजरी, 4 एकरात सोयाबीन अशी पिकं घेतली आहेत। सोयाबीनचं एकरी 6 क्विंटल उत्पादन हाती आलं, तर बाजरीचं 2 एकरात 30 क्विंटल उत्पादन हाती आलं।
रासायनिक शेती करत असताना जोशींना रासायनिक निविष्ठांवर 2 लाख रुपयांचा खर्च येत होता. आज तो खर्च पूर्णपणे वाचलाय. याचबरोबर रासायनिक खतं न वापरल्यानं पाणी वापरात 50% बचत साधली आहे. तर गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारण्यात यश आलंय. विशेष म्हणजे हा वाचलेला खर्च दुष्काळात मोठा दिलासा देतोय. साधारणतः रासायनिक शेतीमध्ये 5 ते 6 लाख रुपये माझा खर्च व्हायचा वार्षिक आणि उत्पन्न व्हायचं 7 ते 8 लाखाचं. तर 7 ते 8 लाखाचं उत्पन्न व्हायचं, परंतु 5 ते 6 लाख रुपये जुळवण्यासाठी माझी एवढी परेशानी व्हायची. भावाकडून आण, याच्याकडून आण, त्याच्याकडून आण, व्याज काढ, बँकेचे काढ, खाजगी व्याजाचे कधी कधी पैसे वापरले तर 50,000 तर व्याजातच जायचे पुन्हा मग ते. आणि मग साधा हातात काहीच नाही राहायचं. गरजा भागून पुन्हा पुढच्या सालचा एक्सपेंडिचर सुरू व्हायचा, खर्च लगेच पुढच्या वर्षी तर सुरू व्हायचं. आणि ताळमेळ जुळवता माझे 25 तीर दमछाक. आणि ही जे झिरो बजेटचं तंत्रज्ञान आलं यावर्षी, दुष्काळाची संधी सांभाळली मी. म्हणलं दुष्काळ आहे, पिकं येरे गेलेत. घरातल्याला सांगितलं काय करायचं, सांगितलं बिलकुल म्हणजे हेच तर आपल्याला शेती करायची. कोणाचाही सगळं सपोर्ट, घरीचं मंडळीचा सपोर्ट भेटला, भावाचा सपोर्ट भेटला, सगळे वडिलांनी सांगितलं काही नाही, पहिलं हेच होतं म्हणले, शेणगोमूत्राची शेती होती. म्हणून आपण आता इथून पुढे पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण झिरो बजेट शेती करायची. यंदा जोशी कुटुंबाला संपूर्ण शेतीतून 5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. त्यापैकी मजुरी, बियाणं आणि व्यवस्थापनासाठी आलेल्या 3 लाख रुपयांचा खर्च वगळता ऐन दुष्काळात 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती मिळणार आहे. हा नफा रासायनिक शेती करतानाच्या नफ्या इतका आहे. फरक एवढाच आहे की दुष्काळात अनेकांची पिकं जळाली असताना जोशींना मात्र नैसर्गिक तंत्रानं चांगली साथ दिली आहे. ज्वारीमध्ये धने, त्याच्यानंतर चवळी अशा पिकं घेतली. गव्हामध्ये मोहरी पीक घेतलं. अजून आता कसं आहे, तेवढं आता आणखीन इथून पुढं जेवढं जास्तीत जास्त अंतर ठेवून घेता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करा. आव्हान हेच आहे, भीषण दुष्काळी परिस्थिती, रासायनिक खत जर नाही वापरलं आपण तर पाणी कमी लागतं. थोडक्या पाणी बागायती जमीन होऊ शकते. झिरो बजेट सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जर शेती केली तर कसल्याही प्रकार खर्च म्हणजे रासायनिक खतासाठी येणार नाही, विषमुक्त अन्न होणार नाही, उत्पन्न होणार नाही, फवारणीचा खर्च होणार नाही, औषध आणण्याची गरज नाही, जमीन संतृप्त होणार आहे, जमिनीतून उत्पन्न भरपूर निघणार आहे, मला समाधान भेटणार आहे, कसल्याही प्रकारचं चिंता टेन्शन राहणार नाही. जोशी यांना शेतामध्ये त्यांची पत्नी, भाऊ तसंच कुटुंबाची चांगली साथ मिळते. त्यांना झिरो बजेट तंत्राची गोडी लावण्यामध्ये इंजिनियर असलेल्या बंधूचा मोठा वाटा आहे. पाळेकरांच्या तंत्रामुळे भावाचा शेती करण्याचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलंय. भावाला एका शिबिराला मी परभणीला बोलावलं. त्या शिबिरानंतर भाऊ म्हणजे झपाटूनच गेला त्या याच्यामध्ये. आणि जी पूर्वपरंपरागत जुनी विषमुक्त शेती होती तशी शेती आम्ही ह्या 1-1.5 वर्षापासून आता करायलोत. भावाने पुन्हा पंढरपूरचं शिबिर केलं. आणि आता जे भाऊ आज माझा 52-53 वर्षाचा आहे, 2-3 वर्षात शेती सोडायचा विचार करू लागला मागच्या वर्षापासून, तो आज असं म्हणतो की मी 70-75 वर्षाचं जरी वय झालं तरी मी ही शेती सोडणार नाही. आता मी म्हणजे पाळेकर सरांचं 70-75 वर्षाचं वय असताना तो माणूस जर 13 तास शिकवू शकतो तर मी नक्कीच 70 वर्षापर्यंत 12 घंटे शेतीत काम करतो. आणि त्याचा उत्साह पाहून आमच्या सर्व कुटुंबानं त्याला पाठबळ दिलं. आणि या पद्धतीनं जर माझं गाव, माझा जिल्हा जर असा बाहेरून रासायनिक खतं आणि फवारणीचे खर्च जर वाचला तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येणार नाही. अत्यंत कमी पाण्यामध्ये पण नक्कीच उपजीविके इतकं उत्पन्न प्रत्येकाच्या शेतामध्ये होईल याची खात्री आम्हाला ह्या प्रयोगातून मिळाली. याच्यामध्ये एक रुपयाचं इकडं तिकडं नाही आहे. सत्य परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये चमत्कार घडण्याला आम्ही ह्या वर्षामध्ये पाहिला. पाळेकरांचं तंत्रज्ञान दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना खूपच लाभदायक ठरत असल्याचं दिसून आलंय. जोशी कुटुंबाकडे देशी गायी असल्यानं त्यांना नैसर्गिक शेती करणं सोपं गेलंय. पाळेकर तंत्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर केला तर निसर्गाच्या लहरीपणापासून शेतीच्या नुकसानीचं प्रमाण नक्की कमी करता येईल असा विश्वास जोशी कुटुंबाचा आहे. झिरो बजेट म्हणजे काय, आता सुरुवातीला तरी फक्त बियाणाचा खर्च येईल, पण नंतर तर बियाण पण आपल्याला आपलंच वापरायचं आहे. त्यामुळे म्हणजे झिरो बजेटमध्ये म्हणजे काय खर्च जो आहे तो फक्त मजुरांचा. म्हणजे आता त्याच्यासोबत एक गडी आहे, आमच्याकडे 20 जनावरं आहेत, त्याला गुराखी आहे. म्हणजे गुराख्याचं वर्षभराचं 70-75 हजाराचं साल, गड्याचं एक 70-75 हजाराचं साल आणि दुसरं एक 70-75 हजार रुपये मजुराला. असं 2.5-3 लाखाच्या वर खर्च जाणारच नाही किती जरी केला तरी. आणि 6 लाखाच्या आत उत्पन्न निश्चितच पुढच्या वर्षापासून होणार नाही. म्हणजे 3-4 लाखाचं उत्पन्न आमचं कंपल्सरी जे आम्हाला जास्त एनर्जी आणि जास्त खर्च करून होत होतं तेवढं बिना खर्चाचं उत्पन्न होईल याची नक्की खात्री आज झालेली आहे. लक्ष्मीकांत जोशींनी अवघ्या वर्षभरात झिरो बजेट तंत्र वेगानं आत्मसात केलंय. जवळपास 2 शिबिरं केल्यानंतर त्यांनी प्रयोगानं नेटानं सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रयोगशील कृतीला घरच्यांनी साथ दिली आहे. सध्या दृष्टीवर जीवामृतला पर्यायच नाही.
त्याच्याशिवाय कोणता इलाजच नाही. जीवामृत, आग्नेयास्त्र, निमास्त्र हे प्रत्यक्ष मी स्वतः करतो आणि हे पुस्तक वाचल्यापासून मी करायलाही सांगतो प्रत्येकाला. हे इथं आल्यापासून समाधानी भरपूर. याच्या आधी येऊन पाहिलं पण एवढं काही फरक नाही. आणि रासायनिक खतावरली मका जी आहे ती थोडी फिकट कलरची असते, ही म्हणजे एकदम हिरवीगार आहे. युरिया जर टाकला तर काळी झाड दिसते. हे म्हणजे एकदम हिरवं, म्हणजे त्याला रंग असा आहे की नैसर्गिक रंग आहे. खर्च काय सांग? खर्चाच्या बाबतीत बघायचं नाही. खर्चच नाही तर खर्च सांगायचाच काय याला. आणि उत्पन्नाच्या बाबतीत काय? उत्पन्न आवड हवी आहे चांगलं. झिरो बजेटनं मनाला समाधान वाटायला अगदी. आणि उत्पन्न आता तितकं होणार नाही रासायनिक तितकं, पण पुढे चालून ते जर सारखं जर ठेवलं तर उत्पन्नामध्ये वाढ होईल अगदी. तुमचा खर्च आटोक्यात येतो ह्याच्यामुळे? हो, खर्च आटोक्यात. ह्या झिरो बजेटमुळे खर्च आटोक्यात आलेला आहे आणि उत्पन्न त्या मनानं बरं झालं अगदी. जवळजवळ 40 क्विंटल कापूस झाला आहे. त्यानंतर मका चालू आहे, गहू चांगला आहे. त्यामुळे उत्पन्न चांगलं आहे अगदी. रासायनिक खताचा खूप वापर होता, मग खूप कर्ज काढायचं. रासायनिक खताचा वापर सगळा खर्च खूप व्हायचा, पण खर्चाच्या मानानं उत्पन्न आम्हाला व्हायचं नाही. पण आता हे परभणीला जे पाळेकर सरांचं 3 दिवसाचं शिबिर त्यांनी अटेंड केलं, ते आले तिथून मी म्हणलं अहो काय तुम्ही घेऊन आलात सारखं डोक्यात ते झिरो बजेट शेती आलं की ते पुस्तकातच त्यांचं सारखं डोकं असायचं. पण नंतर मग काही दिवसांनी काय झालं, पंढरपूरला एक पाळेकरांचं शिबिर झालं. तर तिथून आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं मला सगळं तिथलं इतिवृत्तांत कसं झालं काय झालं. ते पुस्तक 1-2 मी वाचले त्याच्यातले आणि लगेच 6 महिन्यातच आम्हाला झिरो बजेट शेतीचा रिझल्ट चांगला आला. मराठवाड्यात यंदा दुष्काळामुळं कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा तसंच ज्वारी या कोरडवाहू पिकांचं उत्पादकता निम्म्यापेक्षा जास्त घटली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा झालेला उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. अशावेळी सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्राचा स्वीकार केलेल्या लक्ष्मीकांत जोशींना मात्र पैशाचं समीकरण जमवण्यात यश आलंय. सरांचं तत्वज्ञान आहे किंवा गावातला पैसा गावात राहिला पाहिजे, तालुक्याचा पैसा गावात आला पाहिजे, देशातला पैसा गावातच राहिला पाहिजे, उलट परदेशातला पैसा आपल्या देशात आला पाहिजे. हे जे त्यांचे निर्णय त्याप्रमाणे मी आता पाठलाग करणार आहे. कॅमेरामन पप्पू मोहोरकरसह विकास माने, साम टीव्ही, बीड.